Good morning, student. We are going to learn about the topic respiration and circulation and subtopic human heart. Myself, Prakash Ingre. In previous lecture, we learn about the WBC, RBC, blood platelets, and heart. Here we go about the topic human heart. Internal structure of human heart. जनरली जर पाहिलं आपण ह्युमन हार्ट जर ची डायग्राम, तर यामध्ये ह्युमन हार्टचे आता 4 चेंबर यामध्ये आपल्याला मिळतात. 4 चेंबर्स, दॅट इज राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. हे 4 चेंबर आहे. या 4 चेंबरमधूनच पंपिंग ॲक्शन होते. पंपिंग ॲक्शनमध्ये फ्लो, हे जे ॲरो दाखवलेले आहेत, हे ॲरो आतमध्ये येण्यासाठी, हे ॲरो बाहेर जाण्यासाठी. हे ॲक्शन जनरली कशा प्रकारे रक्तपुरवठा आतमध्ये येईन आणि बाहेर जाईन. याआधी आपण सिंगल सर्क्युलेशन पाहिलं आणि डबल सर्क्युलेशन पाहिलं. आपण सिंगल सर्क्युलेशनमध्ये फक्त व्हेंट्रिकल आणि ऑरिकलमधून डायरेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये सिंगल सर्क्युलेशन होते. डबल सर्क्युलेशनमध्ये कसं, यामध्ये एक साईड हार्टपासून लंग्समध्ये, लंग्समधून हार्टमध्ये, हे सिंगल, आणि दुसरं हार्टपासून बॉडी पार्टमध्ये, बॉडी पार्टपासून हार्टमध्ये, हे डबल सर्क्युलेशन. तर यामध्ये जर पाहिलं आपण, तर यामध्ये सुपिरियर व्हेना केव्हा आहे, जे अप्पर साईडला असेल. इन्फिरियर व्हेना केव्हा आहे, ट्रायकस्पिड व्हॉल्व आहे. ट्रायकस्पिड व्हॉल्व म्हणजे यात 3 फ्लॅप्स असतील. ट्रायकस्पिड व्हॉल्व म्हणजे काय, याला 3 वॉल्व असतील. आणि बायकस्पिड वॉल्व म्हणजे याला 2 वॉल्व असतील, 2 झडपा असतील आणि 3 झडपा असतील. तर याला मिट्रल वॉल्वसुद्धा म्हणतात. हे जे ओपनिंग्स आहेत, या लेफ्ट आणि राईट व्हेंट्रिकल्स, त्याला सेप्टम्स म्हणतात. लेफ्ट आणि राईट यांच्यामध्ये जे गॅप आहे, या गॅपलाच काय इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम्स म्हणतात. त्यातून पल्मोनरी वॉल्व्स आहेत, त्याला पल्मोनरी वेन्स आहेत, पल्मोनरी आर्टरीज आहेत. तर यामधून काय आहे, जे आर्टरीज आहेत त्यामधून रक्तप्रवाह बाहेर पडतो आणि पल्मोनरी वेन्समधून रक्तप्रवाह आतमध्ये जातो. इन्फिरियर व्हेना केव्हा, जे लोअर पार्ट्स आहेत, लोअर पार्टपासून हार्टपर्यंत इथं आतमध्ये येतील. आणि सुपेरियर व्हेना केव्हा, यामधून सुद्धा दाखवलेले आहे. जे अरोटा आहे, हे मेन ऑर्गन आहे. अरोटा म्हणजे मोठी पाईपलाईन, ज्यामधून आपल्याला सर्व बॉडी पार्टला ते काय करेल, पुरवठा करेल. तर याचे आता जे ऑरिकल आहे आणि व्हेंट्रिकल आहे, याबद्दल आपण माहिती घेऊ. ॲट्रिया, ॲट्रिया काय म्हणतात, दीज आर थिन वॉल रिसिविंग चेंबर ऑफ हार्ट. आता लेफ्ट ॲट्रिया आणि राईट ॲट्रिया या दोन्हीमध्ये काय करतील, ते दीज आर थिन, एकदम पातळ असते. पातळ जी वॉल आहेत म्हणजे भिंती असतील, ते काय करतात, रिसिव्ह करतात. रिसिविंग चेंबर्स आहेत, म्हणजे त्या ठिकाणी रक्तप्रवाह रिसिव्ह करण्याचं काम केलं जातं. दीज आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर इंटर ऑरिक्युलर सेप्टम. इंटर ऑरिक्युलर सेप्टम म्हणजे दोन्ही राईट आणि लेफ्ट यामध्ये जे सेपरेशन आहे, ते इंटर ऑरिक्युलर सेप्टम म्हणतात. 2 ॲट्रिया आर देअर, राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम. दोन्ही ॲट्रियमचं नाव काय, एक राईट ॲट्रियम आणि दुसरं लेफ्ट ॲट्रियम. बघा, हे राईट ॲट्रियम आणि इथं लेफ्ट ॲट्रियम, हे दोन्ही काय करतात, रिसिविंग चेंबर आहेत. यामधून ते काय करतात, रिसिव्ह करतात. आणि जिथं सेपरेट होतात त्याला इंटर ऑरिक्युलर सेप्टम म्हणतात.
ठीक आहे. नंतर सुपेरियर व्हेना केव्हा, फ्री कॅव्हल, इन्फिरियर व्हेना केव्हा अँड कोरोनरी सायनस ओपन इन टू द राईट ॲट्रियम. हे तिन्ही सुपेरियर, इंटेरियर आणि कोरोनरी सायनसेस. सुपेरियर यामध्ये जे आहेत हे सुपेरियर इंटेरियर ॲट्रियममध्ये त्या ठिकाणी जॉईन होतात, ओपन होतात. ओपनिंग ऑफ पोस्टेरियर पोस्ट कॅव्हल guarded by Isturian wall and Thebesians walls guarded by opening coronary sinus at the right atrium. 4 chambers veins open in the left. 4 pulmonary veins open into the left atrium. These openings are without walls. याला कुठलाही वॉल्स नसते. पल्मोनरी जे वेन्स आहेत ते लेफ्ट ॲट्रियममध्ये ओपन्स होतात. या ठिकाणी बघा 4 आहेत, 1 2 3 4 पल्मोनरी वेन्स या ठिकाणी ओपन होतात आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्याला वॉल नसते. ठीक आहे. Both atria opens the ventricles by respective side atrioventricular apertures. These openings are guarded by cuspid walls. आता या ॲट्रियाला जे ओपन होतात व्हेंट्रिकल्स रिस्पेक्टिवली याला काय म्हणतात, कस्पिड आहेत, म्हणजे ते झडप आहेत त्याला. एक आहे ट्रायकस्पिड वॉल प्रेझेंट इन द राईट auricular ventricular apertures and bicuspid mitral wall present in the left AV apertures. All these heart wall help in the maintaining of unidirectional flows of blood. These are also avoid backflow of bloods. आता जे दोन्ही वॉल आहेत यामध्ये ट्रायकस्पिड वॉल असेल, मिट्रल वॉल आहे, बॅकफ्लो जे आहे म्हणजे रिव्हर्स बॅकफ्लो टाळण्यासाठी याचा महत्त्वाचा रोल प्ले करते. आणि हे झडप आहे जे की रिव्हर्स त्याला म्हणजे ब्लॅक फ्लो जो आहे तो येऊ देत नाही. ह्या बायकस्पिड वॉल आणि ट्रायकस्पिड वॉलचा हे महत्त्वाचा रोल आहे. एक्झाम्पलमध्ये किंवा बोर्ड एक्झाममध्ये आपल्याला याचं विचारू शकतात की याचं फंक्शन काय आहे, की बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉलचं दे आर ऑल्सो अवॉइड बॅकफ्लो ऑफ ब्लड. व्हेंट्रिकल्स, राईट व्हेंट्रिकल्स अँड लेफ्ट व्हेंट्रिकल्स दोन, जसं वरती ऑरिकल सांगितले होते इथं व्हेंट्रिकल्ससुद्धा आहेत. दीज आर इन्फेरियर थिक वॉल पंपिंग चेंबर ऑफ हार्ट. इथं पंपिंग चेंबर होते. आधीच्या ॲट्रियामध्ये काय होतं, रिसिविंग चेंबर होते. हे पंपिंग म्हणजे जसे आपण एखाद्या रिक्षाला पंप असते हॉर्न वाजवण्यासाठी, आहे की नाही, तसे ते काय करते, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन हे दोन्ही प्रक्रिया चालतात. ते पंपिंग ॲक्शन चेंबर जे आहेत त्याला लेफ्ट व्हेंट्रिकल आणि राईट व्हेंट्रिकल म्हणतात. These right and left ventricles are separate by interventricular septums. हे सुद्धा इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टममध्ये डिवाइड झालेले असतील. वॉल ऑफ द लेफ्ट व्हेंट्रिकल मोर मस्क्युलर अँड 3 times thicker in the right ventricles. The lumen of ventricles also show in elastic fiber called chordae tendineae. They are attached by bicuspid and tricuspid wall to ventricular wall, papillary muscles, and regulate their opening and closing. The right ventricles open into the pulmonary aorta and ventricles open into aorta. या ठिकाणी बघा इथून जे राईट व्हेंट्रिकल्स ओपन होतात ते अरोटामध्ये जातात. लेफ्ट व्हेंट्रिकल सुद्धा या ठिकाणी अरोटामध्ये आपल्याला गेलेलं दिसते. या प्रकारे लेफ्ट आणि राईट व्हेंट्रिकल आणि ऑरिकलबद्दल आपण माहिती घेतली. पंपिंग ॲक्शन कसं होते नेमक्याचं. द हार्ट इज अ मेन पंपिंग ऑर्गन्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. दिस पंपिंग ॲक्शन ब्रॉट अबाउट द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ऑफ कार्डियक मसल ऑफ हार्ट मसल. जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन होतं, आकुंचन आणि प्रसरण, तर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शनला आपण सिस्टोल म्हणतो आणि जे रिलॅक्सेशन आहे त्याला डायस्टोल म्हटले जाते. अ सिंगल सिस्टोल फॉर्म अ डायस्टोल मेक्स 1 हार्टबीट. एका वेळेस जर का कॉन्ट्रॅक्शन होते
कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन पावत असेल तर त्याला हार्टबीट म्हणतात. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन दोन्ही मिळून जर एक रिदम तयार होते त्याला आपण काय म्हणतो, बीट म्हणतो. धगधग धगधग आपण आवाज ऐकतो ना. द हार्ट बीट 70 into 72 times per minute. दिस इज कॉल्ड हार्ट रेट. हे आपलं जे हार्टबीट आहे म्हणजे एका मिनिटाला किती वेळेस वाजते, 70 ते 72 वेळेस ते काय धगधग करते आणि त्यालाच आपण हार्ट रेट म्हणतो. ड्युरिंग इच हार्टबीट व्हेंट्रिकल्स पंप्स अबाउट 70 ml ऑफ ब्लड. म्हणजे एक प्रत्येक हार्टबीटला जवळपास 70 ml ते काय करते, हार्टबीट पंप करते ब्लड. त्याला स्ट्रोक व्हॉल्यूमसुद्धा म्हणतो आपण. आणि या 70 स्ट्रोक व्हॉल्यूम आणि हार्टबीट 72 टाइम्स एका मिनिटाला होतात. असे जवळपास 40 म्हणजे 5 लिटर आणि 40 मिलीलिटर एका मिनिटाला जवळपास ब्लड काय होते, पंपिंग होते त्या ठिकाणी. 5 लिटर ब्लड एका मिनिटाला पंपिंग होण्याचं काम होते आणि त्यालाच आपण कार्डियक आउटपुट असे म्हणतो. पुढच्या तासिकेला आपण कंडक्टिंग टिश्यू ऑफ हार्ट याबद्दल आपण माहिती घेऊ. यामध्ये SA नोड असेल, NA नोड असेल किंवा बंडल ऑफ हिस असेल किंवा पंकजाय फायबर असेल, या सर्वांबद्दल आपण माहिती घेऊ. ठीक आहे, थँक्यू.